नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। तथागतांना वंदन केल्यानंतर मी वंदन करतो छत्रपती शिवाजी महाराज तसेच महात्मा ज्योतिबा फुले, महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच सर्व महान पुरुष आणि महान माता यांना तिवार अभिवादन करतो। इथे मंचकावर उपस्थित असलेले वरिष्ठ आचार्य प्रवीण पंडित सर तसेच इतर आचार्य प्रवीण गायकवाड सर, सचिन गायकवाड सर, ठाणा जिल्हाध्यक्ष मनोज साळवे आणि उपासिका संघाचे ठाणा सचिव शीतलताई आणि वाशिम जिल्ह्याचे सगळे पदाधिकारी, तुम्ही सर्व श्रद्धावान उपासक उपासिका, सर्वांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम। आज वाशिम जिल्ह्याच्या वतीने मुंगळा या गावी आपण एक दिवसीय धम्म प्रशिक्षण शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि या शिबिराची सुरुवात सरांनी की धम्म प्रशिक्षणाची आवश्यकता काय आहे हे फार अत्यंत महत्त्वाचे उदाहरण देऊन आपल्याला पटवून दिलं आणि निश्चितच ते आपल्याला समजलं असेल अशी आशा करतो। आणि यानंतर जो दुसरा विषय आहे तो विषय म्हणजे बुद्ध म्हणजे काय, हे तीन रत्न जे बाबासाहेबांनी आपल्याला दिले त्यापैकी पहिलं रत्न बुद्ध म्हणजे काय हा विषय आयोजकांनी मला दिलेला आहे। आणि हा विषय चर्चेला घेण्यामागचं कारण मित्रांनो की आपण बऱ्याच वर्षापासून बघतोय की आपल्या समाजामध्ये आपले जे नेते आहेत किंवा आपले जे वरिष्ठ मंडळी आहेत ते जेव्हा जसं सरांनी सांगितलं की विहारात आल्या आपल्याला पंचांग प्रणाम करायला पाहिजे, ते आपले लोक करत नाही। ते नेते लोक पहिले खुर्ची कुठे आहे ते बघतात, ते मान सन्मानासाठी बघत असतात। तर हे का झालं असं की आपले नेते लोक किंवा वरिष्ठ लोक आल्या विहारामध्ये पंचांग प्रणाम का नाही करत, तर त्याच्या मागचा जर अभ्यास केला तर आपल्या लक्षात येते की त्यांना या त्रिरत्नाप्रती पाहिजे तशी ओळख नसल्यामुळे ते वंदन करत नाही। दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की आपल्या समाजामध्ये जे लग्न होतात, जे कार्यक्रम होतात, जे कोणतेही कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी बाबासाहेबांनी श्रीलंकेला जाऊन जे काही गाथा वंदना आणल्या ते आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये, कारण की जो भगवान बुद्धाचा जो धम्म जो बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे त्या रत्नांना आपण योग्य प्रकारे ओळखलेलं नाहीये। आणि म्हणूनच धम्मकाया मिशन मागच्या बऱ्याच वर्षापासून जसं गायकवाड सरांनी सांगितलं की आम्ही बऱ्याच वर्षापासून असे विषय चर्चेला घेत असतो, कारण आपल्या लोकांपर्यंत बुद्ध म्हणजे काय, धम्म म्हणजे काय, संघ म्हणजे काय हे विषय जायला पाहिजे, त्याचं गांभीर्य आपल्या लोकांपर्यंत आलं पाहिजे। म्हणून हा विषय आम्ही इथे चर्चेला घेतलेला आहे। तर काय वाटते तुम्हाला बुद्ध म्हणजे काय? जर आपल्याला कोणी चर्चेमध्ये विचारलं की तुम्ही बौद्ध आहात तर बुद्ध म्हणजे काय जर असं विचारलं तर काय सांगणार आपण? आणि आपण बघतो की आपल्या समाजामध्ये लोक हे साधे उत्तर देतात, बुद्ध म्हणजे ज्ञानी, बुद्ध म्हणजे विद्वान। तर अशा प्रकारे उत्तर आपण समाजामध्ये ऐकत असतो। तर मित्रांनो, बुद्धाची व्याख्या भगवान बुद्धांनीच केलेली आहे आणि जेव्हा अभ्यास केल्यावर आपल्या लक्षात येईल की या विश्वामध्ये जे काही बुद्ध होऊन गेलेले आहेत असे तीन प्रकारचे बुद्ध असतात।
एक पचक बुद्धा, एक श्रावक बुद्धा आणि ज्यांना आपण वंदन करतो ते सम्यक संबुद्ध. आणि हे सम्यक संबुद्ध तपश्चर्या करून त्यांनी स्वबळाने हे बुद्धत्व प्राप्त केलेलं आहे. जसा एखादा विद्यार्थी अभ्यास करतो, डिग्री घेतो आणि चांगल्या मार्काने पास होऊन तो चांगलं प्रशिक्षण घेऊन डॉक्टर किंवा वकील होतो, तशा प्रकारे हे एक मनुष्य आपल्या जीवनामध्ये सातत्याने या निब्बाणाच्या मार्गावर प्रयत्न करत तो बुद्धत्वाच्या मार्गावर जातो. आणि हे करत असताना त्याला जवळजवळ 10 पारमिता पूर्ण कराव्या लागतात. 10 प्रमुख पारमिता पूर्ण कराव्या लागतात. त्यासोबत 10 उपपारमिता आणि 10 पारमार्थिक पारमिता हे जो व्यक्ती पूर्ण करतो, एखादा मनुष्य, तो बुद्धत्वाला प्राप्त होतो. आणि हे करत असताना एखादा व्यक्ती बुद्धत्वाच्या मार्गाने जात असताना ह्या पारमिता पूर्ण करता करता जर त्याची 10 पारमिता पूर्ण झाल्या नाही आणि एखादी पारमिता पूर्ण झाली तर त्या व्यक्तीला बोधिसत्व म्हणतात. आज आपण ऐकत असतो बाबासाहेबांना बोधिसत्व. त्या व्यक्तीकडे 32 डिग्री आहेत, तरी जे पारमार्थिक जे डिग्री आहे बोधिसत्व, या बोधिसत्वांना मोठ्या मान सन्मानाने संपूर्ण विश्वामध्ये ओळखल्या जाते. कारण ह्या ज्या 10 पारमिता आहेत, ह्या 10 पारमितापैकी जी एक करुणा पारमी आहे, ते बाबासाहेबांची पूर्ण झाल्यापुढे त्यांना बोधिसत्व असं म्हटलं जाते. बाबासाहेबांमध्ये एवढी करुणा होती, म्हणूनच बाबासाहेब बोलले की मला सारा भारत बौद्धमय करायचा आहे. बौद्धमय करणे म्हणजे कोणी एका धर्मातून दुसऱ्या धर्माकडे आणणं नाही मित्रांनो, तर बौद्धमय करणं म्हणजे दुःखातून सुखाकडे आणणे. अंधारात असलेल्या व्यक्तीला उजेडात आणणे. एखादा व्यक्ती दुःखात आहे, त्याला या मार्गावर आणून सुखाचा मार्ग देणं. हा जो मार्ग आहे हा जीवन जगण्याची कला आहे. आणि हे जीवन जगता जगता हे भगवान बुद्धाचा धम्म समजून घेता जीवन जगणं कसं असते हे समजत आपण पूर्ण जीवन जगता. तुम्ही श्रद्धेशिवाय तुम्ही या धर्माच्या मार्गावर एक पाऊल सुद्धा चालू शकत नाही. तर सर्वात महत्वाचं काम आहे आपल्यामध्ये श्रद्धा निर्माण करणं. आणि श्रद्धा केव्हा निर्माण होते? एखाद्या प्रती जेव्हा आपली श्रद्धा केव्हा निर्माण होते, त्या व्यक्तीप्रती आपल्याला संपूर्ण माहिती असते. आज आपण बघतो संपूर्ण भारतामध्ये बाबासाहेबांना सगळ्यात मोठा वर्ग मानतात. तो काही जाती धर्माचा नाहीये. बाबासाहेबांनी एवढं काम केलं. आज कोणत्याही धर्माचा व्यक्ती बघा, तो बाबासाहेबांचं नाव घेतो. आज कित्येक तरी मराठा समाजाचे असो किंवा कुणबी समाजाचे असो किंवा कोणत्याही समाजाचे असो, तो आमचे जे मित्र आहेत ते आम्हाला जैविक बघतात. का झालंय असं? कारण बाबासाहेबांबद्दलची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे. आज बघितलं आपण मागे संसदेमध्ये एवढा मोठा जे प्रकरण झालं, तर बाबासाहेबांना एवढं का म्हणतात? कारण की त्यांची माहिती संपूर्ण लोकांमध्ये पोहोचलेली आहे. तशी जर तथागत भगवान बुद्धाची माहिती संपूर्ण लोकांमध्ये पोहोचेल तर येणारा काळ भारत बौद्धमय झाल्याशिवाय राहणार नाही. कारण हे बाबासाहेबांचं स्वप्न आहे आणि एक बोधिसत्वांनी जर बोललेले आहे तर निश्चितच ते पूर्ण होणार. त्यासाठी आपण फक्त माध्यम मित्रांनो. तर बुद्ध म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. तर आपण आपल्या लग्नामध्ये, आपल्या सगळ्या कार्यक्रमामध्ये भगवान बुद्धाचे गुण आपण म्हणत असतो. जसं सरांनी सांगितलं की तथागत भगवान बुद्धांना वंदन कसं करायला पाहिजे? इमाये धम्मानु धम्म पटिपत्तिया बुद्धं पूजेमी, धम्मं पूजेमी, संगम पूजेमी. म्हणजे या धम्माच्या मार्गावर चालत चालतच या 3 रत्नाला वंदन केलं पाहिजे. तर मी असं समजतो
की आपण तथागत भगवान बुद्धांना सुद्धा या धम्माच्या मार्गावर राहूनच आपण समजून घेऊया. तर एक बुद्ध वंदना चालते आणि आपण प्रत्येक कार्यक्रमात घेत असतो. ती पालीमध्ये आहे आणि ती आहे इतिपिसो भगवा अरहन सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरुष धम्म सारथी सत्ता देव मनुष्यानं बुद्धो भगवाती. हे जे गाथा आहे ही गाथा म्हणजे काय, काही मंत्रोच्चार नाही आहे मित्रांनो, किंवा काही कर्मकांड नाही आहे. हे जे आपण म्हणतो आहे हे तथागत भगवान बुद्धाचे गुण आहे. एखादा व्यक्ती म्हणजे आपण बघतो एखादा डॉक्टर झालेला आहे म्हणजे कसं झालाय तो त्याने सायन्सचा अभ्यास केला, त्याने मेडिकल सायन्सला ऍडमिशन घेतलं, त्याने ते शिक्षण पूर्ण केलं, त्याने प्रॅक्टिस केली आणि तो डॉक्टर झाला आणि तो औषध देतो. तसंच या व्यक्तीने 10 पारमिता पूर्ण केली, त्याच्या उपपारमिता पूर्ण केली, पारमार्थिक 10 पारमिता पूर्ण केली, तपश्चर्या केला आणि बोधी प्राप्त केली आणि बोधी प्राप्त झाल्यावर त्यांनी औषध दिलं. लोकांनी घेतलं नाही ते वेगळी गोष्ट आहे, पण त्यांनी पण औषध दिलं जीवन जगण्याची कला, की जीवन कसं जगलं पाहिजे. आणि तेच सांगतात की एखादा व्यक्ती जेव्हा बुद्ध होतो तर त्याच्यामध्ये हे सगळे गुण असतात. 9 गुण आहेत मित्रांनो. जे आता गाथा म्हटले ते म्हणजे भगवान बुद्धाचे गुण आहेत. तर ती गाथा म्हणजे त्याचा ते पालीमध्ये आहे, त्याचा अर्थ मी तुम्हाला मराठीत सांगतो जेणेकरून तथागत भगवान बुद्धाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल. इतिपिसो असा तो, इतिपिसो असा तो भगवा, इतिपिसो भगवा. भगवा म्हणजे भगरागो भगदेशो भगमो, म्हणजे ज्या व्यक्तीने राग द्वेष आणि मोह म्हणजे त्याच्या आतमधले असलेले राग, राग म्हणजे आसक्ती, द्वेष म्हणजे एखाद्या प्रती आपण जेव्हा द्वेष करतो म्हणजे वाईट भावना ठेवतो ते द्वेष, आणि मोह म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे 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 जे म्हणत असतो आपण, हे सगळं ज्या व्यक्तीने नष्ट केलं म्हणजे भग्न केलं, भगवा म्हणजे त्याने हे सगळं नष्ट केलेलं आहे, असा तो भगवा म्हणजे तो सम्यक संबुद्ध. म्हणजे सम्यक संबुद्ध जो व्यक्ती झाला त्याच्यामध्ये हे गुण नष्ट झालेले आहेत. म्हणून भगवान बुद्ध जेव्हा वेळुवनमध्ये होते आणि त्यांच्याकडे जेव्हा शिष्य आले, सारिपुत्त आणि मोगलायन आले, तेव्हा त्यांनी विचारलं भगवान बुद्ध तुम्ही हे जे तपश्चर्या केले तर यामध्ये तुम्हाला काय मिळालं. तेव्हा ते उत्तर देतात मला मिळालं काही नाही, मी त्यागलाय, सोडलाय, मी याच्यातून मोह सोडलेला आहे, मी द्वेष सोडलेला आहे. असा तो भगवा, इतिपिसो भगवा म्हणजे त्या व्यक्तीने आपले वाण नष्ट केले म्हणजे तृष्णा नष्ट केली आहे, राग द्वेष मोह हे नष्ट केले आहे, असा तो भगवा. इतिपिसो भगवा अरहन, अरहन म्हणजे अरी आणि हंत. अरी म्हणजे शत्रू, हंत म्हणजे नष्ट करणे. तर शत्रू कोण, तो आपल्या आजूबाजूचा नाही, आतमध्ये असलेला जो आपल्या मनामध्ये सारखा आपल्याला त्रास देत असतो. आपल्याला ठीक आहे सकाळ झाली थोड्या वेळाने उठू, तो आळस म्हणजे आपला शत्रू आहे. आपण एकाचा द्वेष करतो, आता बाजूचा आजूचा जो कोणी असतो त्याचा द्वेष करतो, तो आपला शत्रू आहे. आपल्याला दुसऱ्याजवळ चांगली गाडी आहे, आपल्याला चांगली गाडी पाहिजे असे जे आसक्ती असते तो जो शत्रू आहे, ह्या सगळ्या शत्रूचा ज्यांनी नष्ट केलाय असा तो अरिहंत म्हणजे आपल्या आतमधल्या शत्रूला त्यांनी हंत केलाय, नष्ट केलेला आहे, असा तो अरिहंत. म्हणजे इतिपिसो भगवा अरहन, 2 गुण भगवा अरिहन. म्हणजे जो जो बुद्धत्वाला प्राप्त होईल हे 2 गुण त्याच्यामध्ये निश्चितच येणार, तेव्हाच तो भगवान आहे, तेव्हाच तो बुद्ध आहे, अदरवाईज नाहीये. सम्मा संबुद्ध, इतिपिसो भगवा अरहन सम्मा संबुद्ध. आता हे भगवान बुद्ध कसे आहे, सम्मा संबुद्ध म्हणजे सम्यक संबुद्ध आहे. म्हणजे एखादा व्यक्ती जेव्हा बुद्ध होतो तर त्याला 3 प्रकारचे, मी पहिले सांगितलं तुम्हाला 3 प्रकारचे बुद्ध असतात. तर ते 2 बुद्ध जे आहेत पचक बुद्ध आणि श्रावक बुद्ध, हे कोणाचं तरी धम्म ऐकून म्हणजे सम्यक संबुद्धाचा उपदेश ऐकून जे बुद्धत्वाला प्राप्त करतात ते असतात श्रावक बुद्ध, पचक बुद्ध. पण जे स्वतःच्या स्वबळाने जो बुद्ध होतात म्हणजे सम्मा संबुद्ध म्हणजे स्वतःच्या बळावर झालेले बुद्ध, त्यांचे कोणी गुरु नाहीये असे ते सम्मा संबुद्ध. इतिपिसो भगवा अरहन सम्मा संबुद्ध. विद्याचरण संपन्न, विद्या आणि आचरणाने जो व्यक्ती संपन्न आहे तो व्यक्ती म्हणजे
तथागत सम्यक संबुद्ध. विद्या म्हणजे त्यांच्याकडे बऱ्याच प्रकारच्या विद्या आहेत आणि आचरण आहे. म्हणजे त्यांना एखादा व्यक्ती त्यांच्याकडे कशासाठी आलेला आहे. पुढचे आपण 2-3 दिवसाचे जेव्हा शिबिर राहील तेव्हा सुत्त पिटकामधले काही पिटक म्हणजे उपदेश आपण जेव्हा अभ्यासाला घेऊ त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की त्यांच्याकडे असे बरेच लोक जे विद्वान, त्यावेळेचे विद्वान म्हणजे सोंदड असो किंवा अंबट्ट असो, असे मोठे मोठे विद्वान त्यांच्याकडे जेव्हा येतात तर भगवान बुद्धाकडे एवढी विद्या आणि आचरण आहेत की त्यांना कळते की त्यांच्याकडे आलेला व्यक्ती हा कशासाठी आलेला आहे. म्हणजे एवढी त्यांची ताकद, त्यांचं मन एवढं एकाग्र असते की त्यांना इथून दूरपर्यंत ऐकू येतात. म्हणजे या गावामध्ये कोणत्याही ठिकाणी कोणता व्यक्ती जरी बोलला किंवा त्यांनी काय विचार केला ती एवढी त्यांची मनाची पॉवरफुल ताकद असते, तेवढे ते आचरण आणि त्यांच्यामध्ये विद्या असते, त्यामुळे ते दुसऱ्याच्या मनामध्ये काय चालू आहे हे कळते त्यांना. असे ते भगवान बुद्ध असतात. इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्न सुगतो. त्यांची गती कशी आहे? सुगती आहे, चांगली गती आहे. जेव्हा एखादा व्यक्ती बुद्धत्वाला त्यांना प्राप्त होते तर त्याची गती चांगली असते. तो अधोगतीला जात नाही, त्याची गती सुगती असते, चांगली गती असते. लोकविदू, लोक म्हणजे आपण लोक नाही आहेत. म्हणजे या पृथ्वी तलावावर टोटल 31 प्रकारचे लोक आहेत असं नमूद केलेलं आहे. म्हणजे आपण मनुष्य, आपल्या खाली अधोगतीला आपले किडे माकुडे अजून काही प्राणी आहेत, ते प्राणी आहे, आपल्यावर काही लोक आहेत, असे पूर्ण 31 लोक आहेत. अशा 31 लोकांना जाणणारा म्हणजे हे सम्यक संबुद्ध आहे, हे बुद्ध आहेत. हे लोकविदू आहेत. म्हणजे सगळ्या प्रकारचे जे लोक आहेत, जे प्राणी आहेत, जे आपल्या वरचे असो की खालचे असो, सगळ्यांना जाणणारे असे हे सम्यक संबुद्ध आहे. अनुत्तरो म्हणजे असा व्यक्ती आहे की त्याच्याकडे आता कोणत्याही प्रश्नाचं उत्तर बाकी राहिले नाही, असे अनुत्तर आहे ते. म्हणजे अनुत्तर झालेले आहेत. त्यांना असा, त्यांच्या मनामध्ये असा कोणता किंतु परंतु असा प्रश्न राहिलेला नाहीये. त्यांना सर्व प्रश्नाचे उत्तर या जीवनामध्ये जे चालणारे सगळे काही सायन्स आहे, जे काही सगळ्या गोष्टी आहेत त्याचं उत्तर त्यांच्याकडे आलेलं आहे. म्हणून त्यांना अनुत्तर म्हणतात. म्हणून त्यांना सुपर सायंटिस्ट आपण म्हणतो. पुरुष धम्म सारथी म्हणजे जे वाईट लोक असतात त्या वाईट लोकांना मार्ग दाखवण्यासाठी हे मार्गदाता आहे, ज्याला आपण सारथी म्हणतो. एखादा राजा जेव्हा रथामध्ये जातो आणि तो रथ जो चालवणारा जो व्यक्ती असतो त्याला कोणत्या मार्गाने जायचं आहे, तो रथ कोणत्या मार्गाने घेऊन जायचा आहे, ते घोडे कोणत्या दिशेने दौडायचे आहे, तो सारथी ठरवतो, तो राजा नाही ठरवत. तर असा हा वाईट मार्गातून चांगल्या मार्गाकडे घेऊन जाणारा हा जो सिद्धार्थ गौतम यांनी बोधी प्राप्त केली आहे, हा सम्यक संबुद्ध झालेला आहे. हा संपूर्ण वाईट गुणांना नष्ट करून चांगल्या गुणांच्या चांगल्या मार्गाने घेऊन जाणारा हा पुरुष धम्म सारथी सत्ता देव मनुष्यानंद हा शास्त्र आहे. शास्त्र आहे देव आणि मनुष्याचा शास्त्र आहे. आज जे शासन चालू आहे हे बुद्ध शासन चालू आहे मित्रांनो. मी बुद्धांना मानतो म्हणून म्हणत नाही आहे, हे मी सत्य करू शकतो कारण की बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं, आज जो कायदा आहे हा बुद्ध शासनातून आहे. बघा, भगवान बुद्धांनी पंचशील दिलं, पानाती पाता वेरमणी शिक्षापदम समाधी आणि म्हणजे हत्या करू नये असं भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे. आज जर या काळामध्ये कोणी जर हत्या केली तर त्याला पोलीस पकडून जातात. म्हणजे कायदा काय म्हणतोय? कायदा कोणाच्या व्यवस्थेवर चाललेला आहे? हे शासन जे आहे बुद्ध शासन आहे. एखाद्याने चोरी केली तर त्याला स्टेशनला जावं लागते, कारण भगवान बुद्धाने 2500 वर्षापूर्वी सांगितलंय अधीन राहणा वेरमणी, जी आपली वस्तू नाही आहे ती घ्यायची नाही, म्हणजे चोरी करू नये. तो कायदा आज बाबासाहेबांनी संविधानाच्या मार्फत जे दिलेलं आहे ते भगवान बुद्धाचं शासन आहे. आज जे संपूर्ण भारतामध्ये किंवा विश्वामध्ये जे शासन चालू आहे, जरी ते कायद्याच्या रूपात असलं तरी ते त्याचं जे पहिलं पाऊल जे आहे तथागत भगवान बुद्धांनी केलेलं. त्यांनी सांगितलेलाच कायदा आज संपूर्ण विश्वामध्ये हा जो चालू आहे.
म्हणून त्यांना म्हणतात शास्ता म्हणतात. देव आणि मनुष्याचा शास्ता आहे असे हे भगवान बुद्ध आहे. काय तुमच्या लक्षात आलंय? 9 गुण. इथे भगवा. भगवा म्हणजे ज्यांनी आपली वाण नष्ट केली आहे, भग्न केली आहे. भगवा अरहंत, सम्मा संबुद्धो, विद्याचरण संपन्न, सुगतो, लोकविदू, अनुत्तरो, पुरुष धम्म सारथी, शास्त्र देव मनुष्य. असे 9 गुण जो व्यक्तीकडे असतो तो सम्यक संबुद्ध असतो मित्रांनो. अशा प्रकारे तथागत भगवान बुद्धांनीच भगवान बुद्ध कसे असतात याची व्याख्या केलेली आहे. आणि हे सगळं करत असताना त्यांनी चालत चालत 45 वर्ष हा दुःख मुक्तीचा मार्ग संपूर्ण व्यक्तींना सांगितलेला आहे. आणि हे सगळं करत असताना त्यांनी आपलं स्वतःचं काय गुण असतात ते पण सांगितलेले आहे. आणि तुम्हाला माहितच असेल की जेव्हा सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला तेव्हा त्याची पाहणी करण्यासाठी काही ब्राह्मण लोकांना बोलवलं होतं. आणि त्यांनी 2 गोष्टी सांगितल्या होत्या. एक तर हा चक्रवर्ती सम्राट होईल किंवा हा सम्यक संबुद्ध होईल. आणि त्यावेळेस हसित मुनी नावाचा एक मुनी होता आणि तो सुद्धा त्यांच्या दर्शनासाठी आला होता. का? कारण त्यांनी जेव्हा बघितलं की हा मुलगा जेव्हा बुद्ध होणार आहे तेव्हा मी राहणार नाही, तो लढत होते ते की यांचं दर्शन घ्यायला मला तेव्हा संधी मिळणार नाही. तो लहान असतानाच त्यांचे जे पाय आहेत आपल्या डोक्याला लावले आणि नतमस्तक झाले. असे कितीतरी तुम्ही जेव्हा अभ्यास करा सुत्त पिटकामध्ये असे कितीतरी विद्वान लोक इव्हन ज्यांच्याकडे यांनी विद्या घेतलेली आहे, आलारक्रम असो की उत्तम रामपुत्र असतो, हे सुद्धा त्यांनी जाता जाता त्यांना वर्णन केलेलं आहे. जेव्हा बुद्धत्व प्राप्त व्हायचं होतं तेव्हा मित्रांनो, कारण की त्यांना माहित होतं की येणाऱ्या काळात हाच व्यक्ती या विश्वामध्ये सम्यक संबुद्ध होणार आहे. असे सम्यक संबुद्ध होऊन गेलेले आहेत. त्यांचं वर्णन तेव्हा बोलले हा व्यक्तीकडे 32 लक्षणे आहेत. तर त्यापैकी काही लक्षण तुम्हाला सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की या विश्वामध्ये हा व्यक्तीला काय एवढं मान सन्मान देतात. मोठे मोठे विहार आहेत. तुम्ही श्रीलंकेला गेलात किंवा व्हिएतनाम, थायलंड अशा मोठ्या देशामध्ये तथागत भगवान बुद्धाच्या मोठ्या मूर्त्या आहेत. त्याचं कारण मित्रांनो, कारण हा जो व्यक्ती होता सिद्धार्थ गौतम ज्यांना बोधी प्राप्त झाली, हा साधारण व्यक्ती नव्हता. याची हाईट उंची 9 फूट होती. 9 फीट या विश्वामध्ये असा कोणताही व्यक्ती झालेला नाही ज्याची 9 फूट हाईट आहे असे त्यांचे लक्षण होते मित्रांनो. आणि हे 9 फूट असलेले व्यक्ती जेव्हा चालायचे तर त्यांचा जो रुबाब होता तो एकदम असा देखणा होता. आणि जेव्हा ते चालायचे ते कुठून गेले तरी दुसऱ्या व्यक्तीला कळत होते, कारण त्यांचे पाय सपाट होते, त्यांच्या पायावर चक्र होते. जेव्हा ते कुठून जायचे तर ते चक्र उमटायचे. आज बघतो आपण कुठून एखादा प्राणी जरी गेला तर प्राण्याचे पाय जे असते, ज्या प्रकारचे वाघ असो, हत्ती असो किंवा कोणी असो, तर ते जे संशोधन करणारे व्यक्ती समजतात की ह्या इथे ठिकाणी वाघ किंवा हत्ती किंवा कोणता प्राणी इथून गेलेला आहे. तशा प्रकारचं त्यावेळेस भगवान बुद्ध जेव्हा जिथे जात होते तिथच्या लोकांना कळत होते की इथून सम्यक संबुद्ध गेलेले आहेत. आणि त्या ठिकाणी त्या पायाच्या खुणा बघून त्या ठिकाणी मोठमोठे विहार बांधलेले आहेत. त्यांचे पायाचे चक्र आम्ही जेव्हा 2018ला श्रीलंकेला गेलो होतो तिथे आम्ही बघितलं की मोठ्या प्रमाणामध्ये सम्यक संबुद्धाचे पायाचे चित्र आहे आणि त्याचं वंदन केलं जातं. म्हणजे भगवान बुद्धाच्या प्रत्येक शरीराचा प्रत्येक अंगामध्ये त्यांना जे बोधी प्राप्त झाली होती म्हणजे धम्ममय झालं होतं. त्यांची काया ही होती धम्ममय काया होती आणि प्रत्येक शरीराचा एक अवयव त्यांचा धम्ममय होता. आणि आमची जी संस्था सरांनी जे स्थापन केली आहे त्याचं नाव सुद्धा धम्मकाया आहे. त्याचं कारणच ते आहे की प्रत्येक व्यक्तीमध्ये हा गुण धम्म या कायेमध्ये उतरायला पाहिजे. कारण मित्रांनो, बोलणं, ऐकणं आणि भाषण देणं म्हणजे काही धम्म नाही आहे. धम्म कायेन पसती. धम्म हा तुमच्या कायेतून, तुमच्या वागण्यातून, तुमच्या बोलण्यातून, तुमच्या सगळ्या कृतीतून दिसला पाहिजे असं भगवान बुद्ध म्हणतात. तर असे भगवान बुद्धाचे पाय सपाट होते. आणि काही लोकांनी
तर असा प्रचार केला की जे बाई सपाट पायाची असते ते अपशकुनी असते. म्हणजे असा प्रचार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा करण्यात आला. तर त्याचा मागचा जो मेन जो हेतू आहे की जो विद्वान व्यक्ती असतो त्याचे पाय सपाट असतात, कारण सम्यक संबुद्धाचे होते आणि त्याचे सगळं प्रूफ आहे. तुम्ही विदेशामध्ये जेव्हा जाल तर त्याचं लिखाण, त्याचं चित्र, सगळ्या गोष्टी आहेत. पुढे भगवान बुद्धाच्या तुम्ही जेव्हा मूर्ती बघाल त्याच्यामध्ये बघतो आपण त्याचे कान जे आहे, कान, त्यांचे कान असे लांब दाखवतात, कारण भगवान बुद्धाचे कान हे खांद्याला टिकत होते. अशी त्यांची रचना होती, त्यांचे हे लक्षण होते की त्यांचे कान हे खांद्याला टिकत होते. आणि त्यांच्या ज्या भोया होत्या, भोया या ज्या आपल्या दोन वेगवेगळ्या भोया आहेत, त्यांच्या भोया ह्या पूर्ण चिकटलेल्या होत्या. म्हणजे एकच अशी सरळ अशी भुई त्याची होती, मध्ये गॅप नव्हती. त्यांचे ते जास्तीत जास्त वेळ आपण बघितलं तर त्यांचे ध्यान मुद्रामध्ये असायचे. ते जास्तीत जास्त वेळ आपल्या ध्यानाला देत होते आणि कोणी आलं तर त्यांना बसूनच उपदेश देत होते. पण कधी कधी ते चक्रमण करायचे. जेव्हा चक्रमण करायचे तर मित्रांनो पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे की भगवान बुद्ध जेव्हा चालायचे तर त्यांचे हात गुडघ्यापर्यंत येत होते. विचार करा मित्रांनो, जेव्हा ते चालायचे तर त्यांचे हात आपला जो पायाचा गुडघा आहे त्यांच्यापर्यंत येत होते. असे त्यांचे हे 32 लक्षणामध्ये काही विशेष लक्षणं शरीराचे जे मी तुमच्या समोर मांडत आहे. आणि त्या भगवान बुद्धाचे हे सगळं वर्णन सांगत असताना त्याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की भगवान बुद्धाची जीभ जी आहे ही जीभ त्यांच्या पूर्ण चेहऱ्यापर्यंत पोहोचत होती. अशी एवढी लांब जीभ होती. त्यांची जीभ त्यांच्या कपाळापर्यंत लागत होती. असं त्यांचं वैशिष्ट्य होतं. म्हणजे त्यांचा चेहरा ते आपल्या जिभेनं संपूर्ण साफ करू शकत होते, असे त्यांचे लक्षण होते. डोळे त्यांचे निळसर होते आणि त्यांचा जो शरीराचा जो कलर होता तो सुवर्ण कलर होता. म्हणून तुम्ही बघा देश विदेशामध्ये जे काही मूर्त्या बनवल्या जातात ते सोनेरी असतात. त्याचं कारणच ते आहे की त्यांचा जो मूळ कलर होता हा सोनेरी कलर होता. सुवर्ण रंगाची त्यांची काया होती आणि त्यांच्या कायाला कधीही घाण चिकट नव्हती. म्हणजे त्यांची काया एवढी स्वच्छ होती, कारण त्यांना ते सगळं बोधी प्राप्त झाली होती. त्यांचं जे शरीर होतं ते संपूर्ण धम्ममय होतं. म्हणजे कोणत्याही प्रकारची त्यांच्या शरीराला घाण चिकट नव्हती. म्हणून आपण मित्रांनो तर खरंच आपण तथागत भगवान बुद्धांना मानतो तर आपण कधी पण भगवान बुद्धाची जेव्हा आपण मूर्ती, बुद्ध रूप जेव्हा घेऊ हे सुवर्णच घेतलं पाहिजे. काळ्या किंवा निळ्या कलरचं किंवा दुसऱ्या कोणत्या कलरचं घेऊन त्यांचा अपमान नको. आपण त्यांचं सुवर्ण मूर्ती बनवायला पाहिजे, त्यांचं रूप बनवायला पाहिजे, जे प्रत्येकाच्या आपल्या घरी असली पाहिजे. आणि हे सगळं त्यांना ह्या सगळे लक्षणं त्यांच्यामध्ये होते. आणि त्यांच्यामध्ये प्रमुख एक लक्षण म्हणजे की त्यांना जेव्हा बोधी प्राप्त झाली तर त्यांच्या डोक्यावर एक आपण बघतो असा वर एक लोक गैरसमज करतात की काही गोल गोल प्रकारच्या भोंगे आहेत की काय, त्यांना असं दाखवतात. किंवा कोणाला असं वाटतंय की केस जास्त आहे म्हणून केसाचा भुचडा बांधलाय का. पण मित्रांनो तसं नाही. एखाद्या व्यक्तीला जेव्हा बोधी प्राप्त होते तर त्याचं शरीरामध्ये एक उपशीस निर्माण होते आणि ते जे वर असलेले जे डोक्यावर जे आहे ते उपशीस आहे. ते एक डोकं त्यांना ऍडिशनल येते जेव्हा एखादा व्यक्ती बुद्धत्व प्राप्त करतो. अशा प्रकारे भगवान बुद्धामध्ये अशा प्रकारचे लक्षणे आहेत. भगवान बुद्धांनी सांगितलेले त्यांचे 9 गुण आहेत. जेव्हा जेव्हा आपण आपल्या कार्यक्रमामध्ये जेव्हा हे बुद्धवंदना, धम्मवंदना, संघवंदना चालू असते तर मित्रांनो आपण शांततेत त्यांचं अनुसरण करायला पाहिजे, ते ऐकून घेतलं पाहिजे, ते श्रवण करायला पाहिजे. म्हणून आपण हे आज हे लक्षात घेतलं पाहिजे की तथागत भगवान बुद्ध कोणता देव किंवा मनुष्य नाहीये. ते एक
बुद्धत्वाला पोचलेले व्यक्ती आहेत, त्यांच्याजवळ एक डिग्री आहे, त्याच्याजवळ एक पदवी आहे, ती एक अवस्था आहे, तर त्याचा आपण मान सन्मान केला पाहिजे. जेव्हा जेव्हा आपण वंदना घेऊ तेव्हा तेव्हा शांततेत ते समजून घेतलं पाहिजे, त्यांचं अनुसरण केलं पाहिजे आणि या मार्गावर चालत चालत भगवान बुद्धाचा धम्म आपल्याला कसा मिळेल याचा आपण सातत्याने प्रयत्न केला पाहिजे. आणि तुम्ही शांतपणे बुद्ध म्हणजे काय हे समजून घेतलं. मला तुम्ही आयोजकांनी मला विषय दिला, तसंच तुम्ही शांतपणे हे ऐकून घेतलं. कारण बुद्ध म्हणणं सुद्धा म्हणतात, जो व्यक्ती बुद्ध नाव तरी घेतो तो कधी अपाय गतीला जात नाही, त्याची सुगतीच होते. आणि तुम्ही ही संधी दिली आणि सरांनी सांगितलं की सर्वात मोठं दान म्हणजे धम्मदान आहे. आणि मला तुम्ही सर्वांनी हे दान करण्याची संधी दिली. माझं मन प्रसन्न झालं, पुनीत झालं. म्हणजे मी मनाने पुनीत झालो, प्रसन्न आहे. मला ही प्रसन्नता ज्या मिळाली आहे मी सर्वांना वितरित करतो आणि इथेच थांबतो. तुम्ही उपस्थित असलेल्या सर्वांचं मंगल हो, तुमचं परिवाराचं मंगल हो, या गावात असणारे सगळे मुंगळा गावातल्या प्रत्येक व्यक्तीचं मंगल हो अशी मंगल कामना करतो आणि इथेच थांबतो. भवतु सर्व मंगलम.